नमस्कार श्रोते हो. सिंधुदुर्ग जिल्हा निसर्गसंपन्न हिरवाई आणि जैवविविधता असलेला सुंदर असा भाग. इथे अनेक प्रकारच्या पर्यटनाला वाव आहे आणि आज आपण वाईल्ड लाईफ टुरिझम, वन्यजीव पर्यटन आणि निसर्ग पर्यटन, नेचर टुरिझम हे वेगळं पर्यटन करणारे प्रवीण दत्ताराम देसाई यांना भेटणार आहोत. श्रोते हो, सिंधुदुर्गातला जो तिलारी प्रदेश आहे, तिलारी नदी आहे जी घनदाट जंगलांमधून जाते आणि या नदीच्या काठावर दोडामार्ग तालुक्यातील कुडासे हे गाव प्रवीण देसाई यांचे. त्यांनी या गावात निसर्ग संवर्धन आणि त्यांच्या आजूबाजूला असलेलं जंगल राखून एक वेगळ्या पद्धतीचं फॉरेस्ट टुरिझम आणि स्वतः तिथे वानोशी होमस्टे सुरू केला आहे. या माध्यमातून त्यांनी पर्यावरण संवर्धन आणि या उपक्रमाने गावात निर्माण झालेल्या बदलाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. आणि या आपल्या गावी राहून हा उपक्रम तुम्ही जो राबवताय यासाठी खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. सर, बालपण आणि निसर्गाशी असलेलं नातं कधी आणि कसं निर्माण झालं याविषयी काय सांगाल? मी आलोय कुडासे गावातून. वानोशी वाडी आहे आमची. तिथून माझं घरच मुळात जंगलात आहे पूर्ण. आमचं मूळ गाव सरगवे गाव आहे, जे टिलारीचं डॅम आहे त्याच्या एकदम शेवटचं टोक आहे. तिथलं माझं मूळ गाव आहे. तिथे तिलारीचा डॅम प्रोजेक्ट झाल्यामुळे आम्हाला विस्थापित केलं गेलं गोव्यात. पण माझ्या आजोबांनी कुडासे गावातील वानोशी वाडीमध्ये जागा घेतलेली, तर तिथेच मी लहानाचा मोठं झालो. एकच घर आहे जंगलातलं, तिथूनच मी रोज शाळेत जायचो. लहानपणाच्या आठवणी बऱ्याच आहेत जंगलातल्या. म्हणजे बऱ्याच प्रकारचे आम्ही साप लहान असतानाच बघितलेले आहेत. जे गवारेडे म्हणतो आपण, जे सगळ्या गावात आता आहेत, त्या गवारेड्यांबरोबरच मी मोठा झालो. मी पण जसा मोठा झालो तसे माझ्यासोबत गवे पण मोठे झालेले आहेत. आम्ही एकत्र वाढलेलो आहोत. असे बरेच पक्षी, फुलपाखरं, सगळं वन्यजीव सगळं माझ्यासोबत तिथे वाढलेलं आहे. त्यामुळे बराच कनेक्टेड होतो. पण मला त्यातलं नॉलेज नव्हतं की याला काय म्हणतात. आम्ही त्याला चिमणी, कावळा, गव्यांचं तर सगळ्यांना माहिती असतं की गवे म्हणतात. तर हे वाईल्ड लाईफ टुरिझम आणि वाईल्ड लाईफचं होमस्टे करायचं आहे. त्याच्यानंतर हे सगळं चालू झालं की याचा अभ्यास केला व्यवस्थित. अच्छा अच्छा, खूप छान. म्हणजे सर, तुमचं बालपणापासूनच ह्या निसर्गाशी खूपच सुंदर नातं होतं. सर, आपण फार्मसी, BSc रसायनशास्त्र आणि MSc पर्यावरण विज्ञान असा वेगळा शैक्षणिक प्रवास केला आणि पर्यावरण क्षेत्राकडे वळण्यामागे तुमची काय प्रेरणा होती? आमच्या जवळ गोवा असल्यामुळे फार्मा इंडस्ट्री जास्त आहे. त्यामुळे BSc केमिस्ट्री किंवा फार्मसी हे करण्याचा उद्देश होता की तिथे मला नोकरी मिळेल आणि ती मी नोकरी करेन आणि सायमल्टेनियसली घरी जी माझी जागा आहे तिथे मी काही शेती करून उदरनिर्वाह करेन. त्यासाठी मी केमिस्ट्री आणि फार्मसी केल्यानंतर डिग्री हवी म्हणून केमिस्ट्री केलेलं आहे मी. आणि त्याच्यानंतर होमस्टेची जी कन्सेप्ट आहे वाईल्ड लाईफ टुरिझमची, ती मला समजल्यावर MSc एन्व्हायरमेंट सायन्सला मी ॲडमिशन घेतलंय. मग हे सगळं आम्हाला वाईल्ड लाईफमध्ये काम पण करायचं आहे, त्यासाठी MSc एन्व्हायरमेंट सायन्स केलेलं आहे. अच्छा अच्छा. तुम्ही त्यानंतर फार्मा कंपनीतील नोकरी सोडून तुमचा जो होमस्टे सुरू करणं हा निर्णय तुम्ही कसा घेतलात आणि त्यावेळी कठीण वाटलं होतं का तुम्हाला? मी सुरुवातीला काय केलं, जेव्हा मी होमस्टे करत होतो, डेव्हलपमेंट चालू होती, त्यावेळी एका फार्मसीमध्ये फार्मासिस्ट म्हणून जॉब केला होता. जेणेकरून ते तालुक्याच्या ठिकाणी होतं, जेणेकरून होमस्टे डेव्हलप करायला मला वेळ देता येईल. आणि एका सर्टेन स्टेजपर्यंत जेव्हा होमस्टे डेव्हलप झाला त्याच्यानंतर मी नोकरी सोडली. त्यावेळी एक प्रॉब्लेम हा होता की आमचा एरिया पूर्ण नवीन आहे. तिलारी जंगलाचा एरिया पूर्ण टुरिझमसाठी नवीन होता. तर टुरिस्ट येतील की नाही येतील ह्याच्याबद्दल आम्हाला शाश्वती नव्हती. थोडं कन्फ्युजन होतं की येतील की नाही येतील. त्यामुळे थोडंसं ती भीती होती. पण हळूहळू रिस्पॉन्स चांगला येत गेला. आणि खूप छान सर. म्हणजे वानोशी फॉरेस्ट होमस्टेची सुरुवात कशी झाली आणि सुरुवातीच्या काही महिन्यांचे अनुभव तुम्ही सांगा. वानोशी, सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला वानोशी नाव कसं पडलं सांगेल. आमच्या सांगितल्याप्रमाणे वानोशी वाडीचं नाव, कुडासे गावातल्या वाडीचं नाव वानोशी आहे. वानोशीचा अर्थच आहे वनाच्या कुशीत. आणि ते वनाच्या कुशीतलं जंगल माझ्या घराच्या आजूबाजूला आहे. कॅम्पस वानोशीचा असा आहे की समोर आणि मागे देवाची राई आहे, देवराई.
आणि त्याच्यामध्ये एक ओढा वाहतो आणि त्याच्यामध्ये हा आमचं घर होतं. त्या घरालाच आम्ही होमस्टे म्हणून कन्वर्ट केलं. या सगळ्या भौगोलिक परिस्थितीमुळे तिथली बायोडायव्हर्सिटी खूप रिच आहे. अच्छा. पक्षी, फुलपाखरू, इव्हन रेप्टाईल सगळं बऱ्यापैकी व्यवस्थित डायव्हर्सिटी आहे. त्यामुळे झालं कसं की 2014-15च्या खाली माझ्याकडे एक्सपर्टी फारुख मेहतर सर, रमन कुलकर्णी सर आणि प्रशांत जाधव सर हे कोल्हापूरवरून आलेले. प्रशांत जाधव सर त्या 2 एक्सपर्टीना घेऊन आलेले, फारुख मेहतर सर आणि रमन कुलकर्णी सर. फारुख मेहतर सर हे बटरफ्लाय एक्सपर्ट आहेत आणि रमन कुलकर्णी सर हे कोल्हापूरचे वाईल्ड लाईफ वॉर्डन आहे आणि खूप चांगले फोटोग्राफर आहेत, आर्टिस्ट आहेत. तर त्या दोघांना पूर्ण नॉलेज होतं. ते जेव्हा माझ्या घरी आले, त्यांनी माझी जागा बघितली, तेव्हा त्यांना समजलं की इथे डायव्हर्सिटी जास्त आहे. तर साहजिक माझं कसं आहे, निसर्ग अभ्यासक आलेत म्हणजे मी त्यांच्याकडे कंप्लेंट करायला गेलो की गवे येतात, आमचं शेतीचं नुकसान करतात. तर मी त्यांच्याकडे कंप्लेंट केली. तर त्यांनी काही बोलले नव्हते. सुरुवातीला माझं पूर्ण ऐकून घेतलं त्यांनी आणि त्यांनी मला सांगितलं की दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आणि आपण एका जंगलात जायचंय. तर मी त्यांच्याबरोबर उठून गेलो. जंगलात गेल्यावर त्यांनी निसर्ग वाचनाची सुरुवात केली. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मला त्यांनी डॅम्सेल फ्लाय कसे बघायचे, स्ट्रीमवर वेगवेगळ्या प्रकारचे एकदम कलरफुल डॅम्सेल फ्लाय दिसतात, ते आम्ही बघितले. त्याच्यानंतर आमच्याकडे तळकट वन उद्यान म्हणून आहे, तिथे आम्ही गेलो. तळकट वन उद्यानात गेल्यावर आम्ही जेव्हा एंट्री केलो तो महिना ऑक्टोबर असा होता. त्यावेळी स्पायडर बरेच असतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे स्पायडर आम्हाला दिसले. आत गेल्यावर जसं जसं जंगलात आत आम्ही जात होतो, कलरफुल पक्षी. आता त्यावेळी मला नावं माहित नव्हती, आता मला थोडीफार नावं त्यातली माहिती आहेत की ट्रोगन वगैरे आम्हाला दिसलेला, मलबार ट्रोगन जो एकदम मस्त सुंदर असतो. असे बऱ्याच प्रकारचे फ्रॉग होते, काही फंजाय होते, असं खूप डायव्हर्सिटी होती. मग त्यावेळी मला कळलं की मी लहानाचा मोठा झालोय जंगलात, पण मला त्याचं नॉलेजच नाहीये. मग त्याच्यानंतर ते मला घरी घेऊन आले आणि त्यांनी मला सांगितलं की ही जी तुझी जागा आहे ती डायव्हर्सिटी रिच आहे, तर इथे तुझा होमस्टे होऊ शकतो आणि तुला मुंबई पुण्याला नोकरी करायला जायची गरज नव्हती. त्याच्या अगोदर माझा प्लॅन असा होता की मी माझ्या कॅम्पसमध्ये पूर्ण जंगल कापणार आणि काजू लावणार आणि मी कुठेतरी नोकरी करायला बाहेर जाणार. मग त्यांनी तो सगळा प्लॅन माझा बाजूला करून हे जंगल जे तुमचं आहे ते तसंच ठेव आणि त्याचं टुरिझम कर. मग तिथून ही सुरुवात झाली. मग तिथून त्यानंतर त्यांनी सगळ्यात सुरुवात केली पहिला बटरफ्लाय गार्डन करायचं. बटरफ्लाय गार्डन मध्ये 2 प्रकार असतात, होस्ट प्लांट आणि नेक्टर प्लांट. नेक्टर प्लांटवर मध गोळा करायला येतो बटरफ्लाय आणि होस्ट प्लांटवर बटरफ्लायचं लाईफ सायकल होतं, त्याच्यामध्ये तो अंडी घालतो, त्याचा कोश तयार होतो, सगळी प्रोसेस होस्ट प्लांटवर. तर ही दोन्ही प्रकारची झाडं त्यांनी मला दिली. फारुख मेहतर सर म्हणून आहेत जे बटरफ्लाय एक्सपर्ट, त्यांच्याकडून ते बटरफ्लाय गार्डन त्यांनी झाडं देऊन ते स्वतः येऊन लावायचे. ही सगळी प्रोसेस आमची चालू झाली. आणि अशा प्रकारे होमस्टेची सुरुवात झाली. खूप तुम्हाला सरांचं मार्गदर्शन खूप छान प्रकारे मिळालं. आणि मग सुरुवातीच्या काही महिन्यांचे अनुभव कसे होते तुमचे सुरुवातीचे? सुरुवातीला मुळात मला फुलपाखरू, पक्षी यांची नावं माहित नव्हती. तर नावं मला जाणून घेण्यासाठी मी सगळे फुलपाखरू बघायचो. इच अँड एव्हरी फुलपाखरू मी कोण असेल माझ्यासोबत, सर असायचे किंवा कोणीही माझे मित्रमंडळी आहेत, त्यांना सांगायचो की ह्याचं नाव सांग, त्याचं नाव सांग. मग मला बायोडायव्हर्सिटी ऑफ गोवा असं बुक्स दिलेलं. म्हणजे आमची जी डायव्हर्सिटी आहे ते रिलेटेड म्हणजे सेम आहे गोव्यासारखी. मग बायोडायव्हर्सिटी ऑफ गोवा पुस्तक रेफर करून मी अभ्यास करायला लागलो. मग ह्याच्यामध्ये थोडे फायनान्शियल प्रॉब्लेम पण फेस करावे लागायचे. फॅमिली आहे माझी, घरामध्ये आई आणि 2 बहिणी असायच्या आणि माझी आजी होती त्यावेळी. तर आईला पण विश्वास पटवून द्यायचा होता आणि बहिणींना पण की हे पुढे जाऊन वाईल्ड लाईफ टुरिझम मला करायचं आहे. तर त्यांना थोडीशी भीती होती, सुरुवात वेगळी होती ना ती. वेगळी सुरुवात होती आणि त्यांना पहिल्यांदा थोडासा डाऊट होता की कुठेतरी नोकरीला जा आणि हे पार्ट टाइम कर. तसं केलं पण मी, फार्मासिस्ट म्हणून नोकरी पण केली आणि पार्ट टाइम केलं. मला पण डाऊट होता म्हणजे लोक येतील की नाही येतील आणि त्यांना कितपत आवडेल हा आम्हाला डाऊट होता, कारण आम्हाला वाईल्ड लाईफ टुरिझम बघून माहित नव्हतं. बरोबर. आम्हाला नॉर्मल टुरिझम माहिती होतं, जे स्विमिंग पूल असतं आणि त्याच्यातच मजा करायची आहे, पार्ट्या करायच्या, असं हे टुरिझम नाही केलं आम्ही. सर, आज जे तुम्ही आता टुरिझम चालू केलात, काही आव्हाने आली का? जसं आर्थिक, वनविभाग किंवा तुमचं स्थानिक प्रशासनाशी सहकार्य तुम्हाला कसं मिळालं? आव्हानं आली म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला
आम्ही आमचं जे घर होतं, मूळ घर, जिथे आम्ही होमस्टे पहिला सुरुवात केली, त्याचं आम्ही त्या पूर्ण जंगलात असल्यामुळे आम्हीच तिथून शिफ्ट होणार होतो. त्यासाठी आम्ही त्याचं रिनोव्हेशनच केलं नव्हतं. अच्छा. तर सगळ्यात पहिला ते आम्ही रिनोव्हेशन केलं आणि तिथेच चालू केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही आलेल्या पर्यटकांचा रिस्पॉन्स बघितला आणि त्याच्यानंतर आम्ही कॉटेजेस बांधायला चालू केली 2018 मध्ये. आणि शासनाचं पूर्ण सहकार्य होतं, फक्त फायनान्शियली नव्हतं. त्यांना पण काही लिमिटेशन असतात, कारण वन विभागाचं पण गावात जर तुमची वन विभागाची जागा असेल तरच तुम्हाला ते मदत करू शकतात, असं त्यांचा क्रायटेरिया असतो. त्यामुळे त्यांना मदत करायची होती, पण ते क्रायटेरिया असल्यामुळे ते करू शकत नव्हते, कारण आमच्या गावात रिझर्व्ह फॉरेस्ट नाहीये. अच्छा. हो. आणि बाकी सर्वांचं सहकार्य पूर्ण होतं आम्हाला. शाश्वत पर्यटन म्हणजे काय आणि तुमच्या होमस्टेमध्ये ते कसं पाळलं जातं? शाश्वत पर्यटन म्हणजे पर्यटक जेव्हा तुमच्याकडे येतो त्यावेळी तुमच्याकडे तुम्ही जसे जगता स्वतः तसं त्यांना जगायला देणं. म्हणजे तुम्ही जे खाता तसंच त्यांना खायला देणं. आम्ही पेजभात म्हणतो, नाचण्याची भाकरी म्हणतो, जे काय आमचं गावठी आहे ते त्यांना अनुभव करायचा असतो. आणि तुमच्या आजूबाजूचं शेती असेल, जंगल असेल, जे काय तुम्ही राखलेलं आहे त्याची त्यांना माहिती देणे. आणि आल्यावर आपण जे जसं जगतोय तसंच त्यांना पण जगायला द्यायला पाहिजे. निसर्गात फिरत असताना निसर्गाचा ऱ्हास न करता त्याला कशी हानी कमी पोचेल याचा विचार करून, म्हणजे प्लास्टिक कुठे पण फेकलं, कोणतं पण पान तोडलं असं न करता सगळ्या गोष्टीचं नॉलेज त्यांना देऊन आणि त्यांनी पण घ्यायला पाहिजे. आलेल्या पर्यटकांनी पण नॉलेज घेऊन हे शाश्वत पर्यटन असं रन करायला पाहिजे. असं शाश्वत पर्यटन आम्ही आमच्या होमस्टेमध्ये पाळतो. सर, वानोशी परिसरात आढळणाऱ्या पक्षी, वन्यजीवांची माहिती श्रोत्यांसोबत शेअर कराल का? हो. वानोशी वाडीतून आमच्या 1 किलोमीटरवर तिलारी नदी वाहते. ती तिलारी नदी आहे, आमच्या कॅम्पस मधला ओढा आहे. असे बऱ्याच वाडीत 5 वाड्या आहेत गावात आमच्या, 5ही वाड्यात ओढे आहेत. या सगळ्या पाण्याच्या स्रोतांमुळे डायव्हर्सिटी जास्त आहे. त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे ग्रेट हॉर्नबिल गावात दिसतो. 3ही हॉर्नबिल दिसतात, ग्रेट हॉर्नबिल, पाईड हॉर्नबिल, ग्रे हॉर्नबिल नदीच्या काठावर दिसतात. आणि इतरही जंगलात जे लोकांनी राखून ठेवलेलं कम्युनिटी फॉरेस्ट आहे, देवराया आहेत गावात, त्या सगळीकडे दिसतो. मलबार ट्रोगन हा पक्षी तिलारी आणि तळकटमध्ये दिसायचा, तो आता आमच्या कॅम्पसमध्ये पण दिसायला लागला जेव्हापासून आम्ही ते राखून ठेवलंय. गेल्या वर्षीपासून तो आमच्या कॅम्पसमध्ये दिसायला लागला. किंगफिशरचे प्रकार आहेत, ओरिएंटल डॉर्फ किंगफिशर, ब्ल्यू इयर्ड किंगफिशर, हे ओढ्यात किंवा आजूबाजूच्या जंगलात दिसतात. पाईड किंगफिशर तुम्हाला नदीवर मिळेल. असे बऱ्याच प्रकारचे पक्षी आहेत. ग्रे हेडेड बुलबुल, फ्लेम थ्रोटेड बुलबुल. आणि प्राण्यांमध्ये लिपड आहे, टायगर आमच्याकडे कधीतरी येतो, टायगर रेग्युलरली दिसत नाही. लिपड आहे, माऊस डिअर आहे, स्मॉल इंडियन सिवेट, पाम सिवेट, आपला रस्ती स्पॉटेड कॅट, मुंगूस आहे, आणि मेन म्हणजे गवे आहेत, गौर, इंडियन गौर, सांबर आहे. स्पॉटेड डिअर पण साईड झालेला आहे. असे बरेच आहेत. पँगोलिन पण कधीतरी दिसलेला आहे. हे तुम्ही तुमच्या टुरिस्टना किंवा जे रिसर्चर येतात, आम्ही सीसीटीव्ही कॅमेराज आमच्या जंगलात लावलेले आहेत, त्याच्यामुळे आमच्याकडे हा रेकॉर्ड असतो आणि ते फुटेज आम्ही त्यांना दाखवतो की हे आमच्याकडे आहे. अच्छा सर, म्हणजे खरंय निसर्ग फक्त पाहण्यासाठी नसतो, तर तो अनुभवण्यासाठी असतो आणि तो आनंद वेगळाच असतो. विद्यार्थ्यांसाठी तुम्ही इंटर्नशिपची संकल्पना तुम्हाला ती कशी सुचली आणि त्याचं प्रत्यक्ष फील्डवर्क कसं शिकवता तुम्ही? व्हॉलंटिअरशिप म्हणून आम्ही चालू केलेलं आहे ते. त्याच्यामध्ये कोणाला इंटरेस्ट असेल, मोस्टली BSc मुलं येतात आमच्याकडे. ज्याला इंटरेस्ट असेल तो येतो आमच्याकडे. त्याला आम्ही जे काम करतो ते सगळं त्याला करायला लावतो. प्लस तो बर्डिंग पण करतो. त्याला जो काही इंटरेस्ट असेल त्या इंटरेस्टनुसार तो आलेल्या पर्यटकांबरोबर इंटरॅक्ट करतो आणि त्यांना पर्यटकांना फिरवणे हे पण एक कामच आहे, ते पण तो करतो. आणि इथे येणारे रिसर्चर त्याच्याबरोबर पण डिस्कस करून त्यांना पुढे आपण काय करायला पाहिजे ह्याची एक वाटचाल मिळते. तर तोच उद्देश ठेवून आम्हालाही मदत होते आणि त्या येणाऱ्या व्हॉलंटिअरला पण मदत होते. आम्ही व्हॉलंटिअरशिप त्याच्यासाठी चालू केली, जेणेकरून या कामातून माणसं अजून घडत जातील. बरोबर. आणि अजून नेचर कॉन्झर्वेशन होईल. कारण प्रत्यक्ष फील्डवर्कचा अनुभव हा वेगळाच असतो. हो. आमच्याकडे गेल्या वर्षी जे व्हॉलंटिअर आलेले आहेत ते आता वेगवेगळ्या ठिकाणी मास्टर्सला वाईल्ड लाईफ मध्येच ऍडमिशन घेतलेलं आहे.
त्यामुळे त्यांचं करिअर पण वाईल्ड लाईफमध्येच होणार आहे. खूप छान. हो. म्हणजे या उपक्रमातून तुम्हाला असे अजून काही सकारात्मक परिणाम जाणवले का? कॉलेजेसमध्ये जेव्हा ही मुलं जातात रिटर्न, त्यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा करतात, त्यावेळी तो एक वेगळा इफेक्ट पडतो हा. की सहकारी पण ऐकतात, काही ना काही गोष्टी त्यांच्याकडपर्यंत निसर्गाचे पोचत असतात. तर हे सगळं चैनच आहे. एक आला की दुसऱ्याला सांगतो, मग त्याला थोडा निसर्ग इंटरेस्ट होतो. तसा एक सकारात्मक परिणाम दिसला. आणि अजून एक म्हणजे गावातली आमची माणसं आणि गावातली मुलं, जे गावातल्या मुलांचं पण असं आहे की पुण्यावरून मुलगा येऊन अभ्यास करतो, मग आपण का करू नये, यासाठी पण काही मुलं आता अभ्यास करतायत. तर गावातल्या मुलांना पण इंटरेस्ट यायला लागला की एवढ्या लांबून येऊन इथे येऊन अभ्यास करतात. त्यामुळे गावात पण वेगळा त्याचा इफेक्ट. म्हणजे चांगले सकारात्मक परिणाम दिसत आहेत. हो. तर सर, खरंच आहे, पुस्तकातलं ज्ञान उपयुक्त असतंच, पण जंगलातलं ज्ञान ना वेगळंच असतं. म्हणजे ते प्रत्यक्ष आपल्याला शिकता येतं ना. हो. सर, तसंच तुम्ही गावातील महिलांना होमस्टेमध्ये कोणत्या संधी दिल्यात आणि त्यांच्या जीवनात त्यानंतर काय बदल जाणवला? गावातल्या महिला मंडळ आहेत ते, त्यांना आम्ही सुरुवातीला आमचं जे बटरफ्लाय गार्डन आहे त्याच्यामध्ये बटरफ्लाय गार्डन मेंटेन करायला बोलवलं. त्यांना बटरफ्लाय गार्डन मध्येच जी बटरफ्लायची होस्ट आणि नेक्टर प्लांट असतात ती जंगली असतात. त्यामुळे आमच्याकडे नडणे म्हणतात त्याला. तर नडताना ती जर तुम्ही सांगितली नाही माहिती तर ती पण काढून टाकतील. त्यांना आम्ही प्रॉपर ती माहिती दिली आणि त्याप्रमाणे त्यांना आम्ही कामाला बोलवायचो की तण सगळं काढायचं होतं त्या. मग तिथून ती दरवर्षी यायची, आमची ओळख झाली. मग त्यातल्याच तीन महिला आमच्याकडे रेग्युलरली आता कामाला येतात. मग त्यांनी त्याच्यातूनच आता त्यांचा उदरनिर्वाह होतो. आणि अजून आम्ही एक असं चालू केलंय की गावातली घरं आहेत त्या घरामध्ये आम्ही जेवण अरेंज करतो. म्हणजे आलेल्या पर्यटकांना गावात घेऊन जातो आणि त्या घरातल्या लोकांबरोबर ते इंटरॅक्ट होतात, तिथेच जेवतात आणि ते मग जे काय पैसे असतात ते त्यांना द्यायला पण मिळतात. आणि त्या प्रकारे आम्ही ते तसं टुरिझम म्हणजे ते गावातल्या लोकांना पण हे आपलं वाईल्ड लाईफ टुरिझम आणि निसर्ग पर्यटन काय आहे ते कळलं पाहिजे. आणि पर्यटकांना पण छान घरगुती जेवणाचा पण स्वाद घेता येतो. त्यामुळे तुम्ही अजून स्थानिक युवकांना नॅचरलिस्ट म्हणून तयार करण्याचा उपक्रम तुम्ही कसा राबवलात? बर्डवॉक हा उपक्रम आहे जिल्ह्यामध्ये. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नेचरिस्टनी बर्डवॉक म्हणून चालू केलेला आहे. त्याच्या थ्रू यंग मुलं येतात. मग त्यातली जी इंटरेस्टेड आहे ती फिल्टर करून बर्डिंगसाठी नंतर आम्ही बोलवतो त्यांना. पण याच्यात आमच्याकडे सध्या माझ्याकडे तरी कुडाळ तालुक्यातील कसाल गाव आहे, तिथला अभिषेक राणे म्हणून नेचरिस्ट आहे, जो फुलपाखरावर खूप चांगलं काम करतो. तो आमच्या वानोशीमध्ये नेचरलिस्ट म्हणून आहे. त्याने बटरफ्लायची 70 ते 80 फुलपाखरांची लाईफ सायकल बनवलेली आहे. आणि आता तो माझ्याकडे येऊन तो पूर्ण शिकला आहे, पक्षी निरीक्षण कसं करायचं आणि बाकीच्या गोष्टी पण शिकलेला आहे. तर तो एक पहिला नॅचरलिस्ट आहे की जो आमच्याकडे राहून पूर्ण सगळं शिकलेला आहे. बाकीच्यांचा पण आमचा प्रयत्न आहे की यावे आणि शिकावे, पण मुलं येत नाहीयेत. बर्डवॉक पण घेतो आणि इंटरेस्टेड मुलाला सांगतो की तू आमच्या बरोबर ये आणि फिर, तुला इंटरेस्ट असेल तर पुढे तू यात करिअर होऊ शकतं. कारण मुलांना त्याची आवड पण पाहिजे. अजून तुमच्या या क्षेत्रात किती मुलं काम करतात? बरीच मुलं आता घडलेली आहेत. होमस्टेज पण बरेच होत आहेत. सेम कन्सेप्ट वाईल्ड लाईफ टुरिझम मध्ये करतायत दोडामार्ग तालुक्याच्या तिलारी खोऱ्यात. आणि या बाजूला पण आता तयार होत आहेत मुलं, हळूहळू तयार होतात. परिणाम चांगले दिसतात. सर, पर्यावरण संवर्धनात सर्वात मोठं आव्हान कोणतं आहे असं तुम्हाला वाटतं? पर्यावरण संवर्धनासाठी लोकांसोबत संवाद साधणं खूप महत्वाचं आहे. कुठचीही गोष्ट सुरुवात करण्याच्या अगोदर लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे, तर ते सगळ्यात महत्वाचं आहे. कुठचीही गोष्ट म्हणजे तुम्ही जर कुठच्याही जागेमध्ये संवर्धनासाठी झाडे लावत असाल किंवा तिथे काम करत असाल तर लोकांना विश्वासात घेऊन तिथल्या लोकांना आपण काय काम करणार आहे हे सांगणं खूप महत्त्वाचं आहे. आणि गव्हर्नमेंटने पण थोडा पुढाकार घ्यायला पाहिजे. फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, बाकीचे पण डिपार्टमेंट आहेत, त्यांनी थोडा पुढाकार घेऊन कॉन्झर्वेशनसाठी काहीतरी हातभार लावला पाहिजे. वेस्टर्न घाटमध्ये प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत आहे. म्हणजे मोठे मोठे पॅचमध्ये रबर प्लांटेशन होत आहेत, अननस प्लांटेशन होत आहेत. त्यामुळे पूर्ण वृक्षतोड झाल्यामुळे पूर्ण बायोडायव्हर्सिटी लॉस होत आहेत. पक्ष्यांची, प्राण्यांची, सापांची संख्या, सगळ्या बायोडायव्हर्सिटीचा लॉस होऊन संख्या कमी होते. त्यामुळे टेम्परेचर वाढत चाललंय, अनियमित पाऊस आणि
सगळं हवामान अनियमित झालं आहे. तर प्रत्येक माणसाने छोट्या छोट्या कृतीतून आपल्या म्हणजे जर आपलं घर असेल तर घराच्या सभोवतालचं जंगल थोडंफार राखलं पाहिजे. तुमची शेती असेल तर सरसकट न कापता आता तुम्ही काजू प्लांटेशन किंवा आंबा लावत असाल तर आंबा आणि काजूच्या मध्ये एक जंगली झाड ठेवून त्या पक्ष्यांना आणि जे काय आपलं वन्यजीव आहेत त्यांना काहीतरी बसायला किंवा खायला काहीतरी पाहिजे. त्यासाठी ते तुम्ही राखून ठेवणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाने छोटे छोटे काम केलंय अशा प्रकारे तर खूप मोठी गोष्ट होणार आहे आणि बदल हे आपल्यालाच घडवावे लागणार. अजून एक 20-25 वर्षांनी टेम्परेचर आपल्या कंट्रोलच्या बाहेर जाणार आणि सगळ्या गोष्टी हातात राहणार नाहीत. खरं आहे सर, कारण पर्यावरण संवर्धन हे केलंच पाहिजे पुढील काळासाठी. सर, तुमच्या अजून काही योजना आहेत काय? वाईल्ड लाईफमध्ये आम्ही आता जे बर्डिंग आणि बाकी सगळे काम करतोय याच्यातून आमची पुढची योजना अशी आहे की लोकल्स मुलांना जेवढं ट्रेन करता येईल तेवढं आम्ही ट्रेन करणार आहे आणि नेक्स्ट जनरेशनला आम्हाला तयार करायचं आहे की निसर्ग संवर्धन आणि निसर्ग पर्यटन केल्यावर निसर्ग संवर्धन करेल अशा प्रकारे नेक्स्ट नेचरिस्ट आम्हाला तयार करायचं आहे. आणि आम्हाला वाईल्ड लाईफ टुरिझम बरोबरच वाईल्ड लाईफ रिसर्च मध्ये पण जायचं आहे. त्याच्याकडे रिसर्चर्स बरेच येतात जे जंगलामध्ये रिसर्च करतात. त्यांचा पण लोकल्सला कसा फायदा होईल याचा आम्ही कोलॅबोरेशन करायचं आहे आम्हाला. फ्युचरची आमची योजना आहे. आणि सर, म्हणजे जिल्ह्यातील किंवा बाहेरील पण पर्यटक येत असतील ना तुमच्या होमस्टे मध्ये? हो, विदेशी पर्यटक येतात. इंडियातून पूर्ण सगळ्या राज्यातून येतात पर्यटक. अच्छा अच्छा. हो, बऱ्यापैकी येतात. हा, आता किती वर्ष झाली त्या? 8 वर्ष झाली. गेली 8 वर्ष वानशी फॉरेस्ट होमस्टे मी रन करतोय. त्याच्यामध्ये बरेच विदेशी पर्यटक पण आले आहेत आणि आपल्या इंडियातील पण पर्यटक आलेले आहेत. पर्यटकांबरोबर फिरताना बरंच नॉलेज मिळतं आम्हाला. जसं फॉरेनमधून काही पर्यटक एवढे VIP असतात की नासाचे रिसर्चर पण माझ्याकडे आलेले आहेत. त्यांच्याकडून आम्हाला नासाच्या म्हणजे विविध गोष्टींवर त्या चर्चा होते नेहमी आल्यावर आणि बरेच रिसर्चर येत असतात. त्यामुळे वाईल्ड लाईफ रिलेटेड चर्चा होत असते. इंडियातले पण चांगली चांगली माणसं येतात. गव्हर्नमेंटमधील काही उच्च पदाचे लोक येतात. त्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे घर बसल्या डिस्कस करायला मिळतात. सर, तुम्ही नवतरुण काय मार्गदर्शन कराल म्हणजे निसर्ग, पर्यावरण आणि ग्रामीण पर्यटन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या मुलांना? होमस्टे जर तुम्हाला नवीन बनवायचा असेल तर तुम्हाला तिथला आजूबाजूचा हॅबिटॅटचा अभ्यास करावा लागेल. आपला फॉरेस्ट टुरिझमच किंवा वाईल्ड लाईफ टुरिझमच करायला पाहिजे असं नाहीये. इको टुरिझम आहे, ॲग्रो टुरिझम आहे, बऱ्याच गोष्टी आहेत टुरिझम मध्ये. तुमच्या आजूबाजूचा सगळा सभोवतालचा परिसराचा तुम्हाला अभ्यास करून तिथे काय आलेल्या पर्यटकांना आवडेल ह्याचा अभ्यास करून तुम्ही चालू करायला पाहिजे. म्हणजे त्या विषयाला घेऊन चालू करावं लागेल. अच्छा अच्छा. प्रवीणजी, आज खूप सुंदरपणे निसर्ग, पर्यटन आणि ग्रामविकास यांच्यातलं नातं आपल्या शब्दात उलगडलं. आपण केलेल्या उपक्रमांमुळे वानोसी परिसराचा निसर्ग जपला जातोय आणि लोकांना त्याचं महत्त्व सुद्धा समजते. हीच खरी प्रेरणा आणि तुमच्या पुढील कामासाठी मनपूर्वक शुभेच्छा. श्रोते हो, निसर्ग जपा आणि निसर्गाशी जोडलेले राहा. नमस्कार. धन्यवाद. मलाही आकाशवाणी सिंधुदुर्ग यांनी बोलवलंय आणि बोलायची संधी दिली. तुमच्या सगळ्यांना पण एक संदेश देऊ इच्छितो. जे कोणी माझं ऐकत आहात बोलणं त्यांना सांगतोय की तुमच्या घराच्या आजूबाजूला जी काय 4 झाडं आहेत ती राखून ठेवा. म्हणजे घराच्या भोवती तुमच्या जंगल तयार करा थोडंफार, म्हणजे तुम्हाला तिथून तरी ऑक्सिजन मिळेल. एवढंच सांगू इच्छितो. धन्यवाद.